आणि वयानं मोठी आहे आणि मी असं बोललो, खरंच क्षमा करा, चुकलो मी. दिगू, तू काही चुकला नाहीस. घरातल्या कर्त्या पुरुषासारखा वागलायस, संयमानं बोललास. यमुनेला समज द्यायची गरज होतीच, तेही केलंस आणि माझी क्षमा मागून वयाचा, नात्याचा आदर ठेवलास. असंच असावं. माझ्या कल्पनेतला दिगू माझा असाच होता. दिगू, खरंच खूप मोठा झालास रे. बाबा, सार्थक झालं. असा मुलगा, अशी सून असावी, हेच कोणत्याही संसारी माणसाला हवं असतं. असेच वागा, आपल्या घराण्याचं नाव मोठं करा, सुखी व्हा. अगं बघ बघ, खुश हो खुश, तुझी सून चालली आता वरती तिच्या इटुरायला भेटायला. मनोरमे, सगळं अवतार कार्य संपलंच आज. मनोरमा, इतक्या वर्षांनंतरही तुझा चेहरा तसाच आहे आणि चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तेच आहेत. त्रासिक भाव म्हणायचेत का तुम्हाला? नाही नाही, मी तसं काही नाही म्हणालो. माझ्या आठवणींमध्ये आठवणींची मढी मला नाही बाई उकरायची. तुम्ही बरे झालात ना? बास झालं. मी बराच आहे, पण मला बोलता येतंय आणि मी आनंदी आहे हे बघून तुला आनंद झालेला दिसत नाही. तुमचा नाही, पुरुषांचा स्वभाव धर्मच आहे. स्वतःची बायको सोडून अख्ख्या जगावर विश्वास बसतो त्यांचा. बायकोची तगमग, प्रेम दिसतच नाही त्यांना. असो, याच विषयावरती किंवा इतरही अनेक विषयांवरती बोलायचंय, विचारायचंय, पण हे आत्ता नको, नंतर बघू. अगं सखू, तूच आहेस का? अगं माशी बाहेर का उभी? ये आत आहे. कशाला आली होतीस इथे मरायला? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. मग का आलीस? का आलीस तू माझ्या खोलीत? सखू, अगं तू आम्हाला आमच्या लेकीसारखीच आहेस. ये बाळा, ये. सखू, तुला या खोलीत येण्याची कोणी बंदी घातलीये का? राहू दे, राहू दे. तुला या खोलीत येण्याची बंदी असेल, पण मला तर तुझ्या खोलीत येण्याची बंदी नाही ना. काय मनोरमा? चल सखू, आपण तुझ्या खोलीत जाऊ. चल.
आग लावली आहे ना ही सटवी. वट्ट धरून मेलीला खलबत्त्यात टाकून कूट कूट कुटावं. विठुराया, आज मन समाधानानं भरून गेलंय. सारी तुझी कृपा. वा, ही खोली तशी अडगळीची आहे, पण इथे काहीतरी विशेष आहे. प्रसन्न करणारी स्पंदन आहेत. म्हणजे सुगंध जसा आपल्याला दिसत नाही, पण तो येतो तसं काहीस. आज किती काय काय होऊन गेलं. सखू, आज खूप मोठ्या दीर्घ स्वप्नातून जाग यावी तसं झालंय. पण शेवाळलेल्या पाण्यावर तरंग उठत नाहीत. तसं मला काही आठवत नाही. विस्मृती झाल्यासारखं झालंय. मामांजी, अहो तसं नको व्हायला. बाळा, तूच मला सांग, म्हणजे मला आठवेल मला नक्की काय झालं होतं आणि कधीपासून. माझ्या स्मृतीवरती काजळी चढल्यासारखं झालंय. अंधार दिसतो, अंगावर शिरशिरी आणणारा. घुसमट होते, अडकून पडल्यासारखं वाटतं आणि जीव कासावीस होतो. बाकी काही आठवत नाही. अगं बाई, नाही नाही म्हणतायत, पण आता पुढे यानं काय काय आठवणार आहे. माझं पितळ उघडं पडता कामा नये. मी खूप प्रयत्न करतोय, पण मला आठवत का नाहीये मी कुठे होतो, कधीपासून बंदीवान होतो. मामांजी, अहो आज किती शुभ दिवस आहे. तुम्हाला पूर्ण शुद्ध आलीये, बोलता येतंय. आणि विठुरायाच्या कृपेने पुढचं सगळं छानच होईल. मामांजी, मग जुन्या क्लेश देणाऱ्या गोष्टी का आठवताय? उगाच रास कशाला करून घेताय? अहो विठुरायाच्या कृपेने पुढचं संकटही टळलंय. ती खूप मोलाची गोष्ट आहे ना. मग आता तुम्ही